नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे लेट्स गो अँड एन्जॉय। तर आज आपण चाललेलो आहोत पुण्यातील अशा फेमस जैन मंदिराकडे, ज्याचं नाव आहे कलश मंदिर। ते आपल्या सोमाटणे फाटा आणि पुणे हायवेवर या टोलनाक्याजवळ हे स्थित झालेलं आहे। चला मग। तर आता आपण आलेलो आहोत कलश मंदिर, बरोबर या कलश मंदिराजवळ। आणि याचं येताना एक काळजी घ्यायची आहे, ज्यावेळेस आपण ते सोमाटणे फाटा क्रॉस करतो त्याच्या समोर जाऊन आपल्याला एक 200 मीटर समोर जाऊन आपल्याला युटर्न घेऊन इथे यावं लागतं। एवढी फक्त आपण काळजी घ्यायची आहे। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे कलश मंदिर आहे तर त्याचा जो शेप आहे तो कलश प्रमाणे केलेला आहे, समोर याचं नाव कलश मंदिर दिलेलं आहे। तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर दोन्ही साइडला अतिथी भवन आणि आराधना भवन हे आहेत। मंदिराच्या प्रत्येक पायरीवर मेसेज लिहिण्यात आलेला आहे, ते पण आपण मस्त छान असं बघून जायचं आहे। आणि मंदिराच्या आत आल्यावर समोर महावीरांची मूर्ती आहे आणि त्यांचा थोडक्यात हा जीवनपट दाखवण्यात आलेला आहे। आणि चारी बाजूला छानपैकी असं सुंदर हे रेखीव काम पण करण्यात आलेलं आहे। तर आपण आता मंदिराच्या बरोबर बाहेरच्या साईडला थांबून आपण मंदिराकडे पाहत आहोत। तर ही खूप छान अशी लाइटिंग मस्त केलेली आहे, तरी पण अजून 80% काम पूर्ण झालेलं आहे, 20% काम राहिलेलं आहे। ही खूप छान असं अप्रतिम तो नजारा आपल्याला बघायला मिळतोय। तर हे बघा, आता मंदिराच्या साईडला जे सुविचार आणि हे मोटिवेशनल थॉट्स हे पण दिलेले आहेत आणि हे खूप छान असे वाचण्यासारखे पण आहेत। साळवे साहेब आणि हे या मंदिराची देखभाल करतायत। तसेच इथं जे भाविक येतात त्यांना जे सर्व सुखसोयी लागणार आहेत त्याचं ते अरेंजमेंट करून देत आहेत। तसेच मंदिराच्या बरोबर एंट्रन्सला आपलं जे गेस्ट हाऊस आहेत ते त्याचं बुकिंग पण आपण ऑनलाईन आणि इथे येऊन पण करू शकता। तर मंडळी, हे जे कलश मंदिर आहे हे PCMC आणि पुण्याजवळ आहे, त्याला अवश्य भेट द्या। आणि याची वेळ आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत। आणि त्याच्यासमोरच एक बिर्ला टेम्पल आहे, त्याला पण तुम्ही भेट देऊ शकता। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। आणि जर का तुमच्या काही कमेंट्स असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। थँक्यू।